धावसंख्या पोहोचते ती मात्र 29 धावा. धन्यवाद विवेक अडारकर. तो चौथा ओवर चलता हुआ प्रगति के ऊपर. स्ट्राइक के ऊपर राजन केरकर. जरूर एक मौका, 2 बार मौका मिला था और गेंदबाजी के लिए बाला सावल जरूर अपने कोटे में से ये पहला और ये इनिंग का चौथा ओवर लेकर बाला स्क्रीन के ऊपर जरूर अंपायर के बगल से. जरूर फुल टॉस गेंद आड़े बल्ले से खेला हुआ शॉट. गेंद गई बाउंड्री लाइन के बाहर. जरूर छक्के के साथ स्वागत किया बाला का और इस छक्के से एक बार स्क्रीन के ऊपर बाला. फिर से एक बार शॉर्ट गेंद. फिर से एक बार फुल करने की कोशिश. वहां पे खिलाड़ी तैनात. जरूर अच्छा कैच कहना पड़ेगा. जरूर तालियां होनी चाहिए वो खिलाड़ी के लिए. जरूर गौरव खानोलकर. अच्छा कैच कहना पड़ेगा राजन के रूप में. ये इस बार जरूर अंपायर की ओर हम देखेंगे. काफी ऊपर गेंद डाली थी. अंपायर का नो बॉल का इशारा, यानी कि टोटल 2 रन. इस 2 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 37 रन के ऊपर. 37 लॉस ऑफ 4 विकेट. फ्री हिट का मौका बनेगा परेश को. स्ट्राइक के ऊपर परेश पेडनेकर. पिछले ओवर में एक छक्का लगा था. अगली गेंद लेकर बाला. जरूर फ्री हिट का मौका. इस बार काफी पीछे गेंद डाली हुई थी. फिर से एक बार हम अंपायर की ओर देखना चाहते थे, लेकिन डॉट गेंद कहने पड़ेगी. आधे पिच के पीछे जरूर गेंद डाली थी, लेकिन मौका था बल्लेबाज को इस गेंद के ऊपर एक बड़ा शॉट खेलने का, लेकिन इस गेंद के ऊपर कोई स्कोर नहीं. फिर से एक बार बाला अगली गेंद लेकर. फिर से एक बार वही नतीजा. इस बार मौका बन सकता है गौरव गेंद के नीचे और अच्छा कैच. ये 5वां विकेट गिरता हुआ डीजे. ओवर चलता हुआ बाला सावल की ओर से. स्ट्राइक के ऊपर प्रतीक गिरप.
अगली गेंद लेकर बाला। फिर से एक बार मौका बन सकता था बल्ले का, अंधूरी किनारा लगा, गेंद गई विकेट कीपर के हाथ में, बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से। 37 रन। आखिरी गेंद का खेल बाकी चौथे ओवर का। अभी तक अच्छी गेंदबाजी कहने पड़ेगी जरूर। एक छक्का लगा था, उसके बाद 2 विकेट हासिल करते हुए बाला सम्मान के साथ खेलना चाहते थे, बल्ले का अंधूरी किनारा लगा, लेकिन गेंद गई फर्स्ट स्लिप रवि तुरस्कर के दस्ताना में, और यह चौथा ओवर का खेल समाप्त। 37 रन स्कोर बुक के ऊपर। डीजे से जरूर छोटे रनअप के साथ, लेकिन रफ्तार से गेंदबाजी करते हुए निक। स्ट्राइक के ऊपर दिखेंगे प्रतीक डिसोलकर और उनके साथ में प्रतीक गिरप। अभी भी 6 विकेट गिर चुके हैं। 37 रन स्कोर बुक के ऊपर। तो 5 ओवर का खेल चलता हुआ पहली गेंद लेकर निक, स्ट्राइक के ऊपर प्रतीक डिसोलकर। जरूर बड़ा शॉट खेला है, लेकिन वहां पे खिलाड़ी तैनात है अभी सालगांवकर। आते हैं जब तक गेंद को पकड़ते, ये 7वां विकेट का पतंग प्रतीक के रूप में। का हर छक्के के लिए 500 रुपए तेजस जूलेकर की ओर से। जरूर बड़ा शॉट खेलना चाहते थे, वहां पे खिलाड़ी तैनात था, लेकिन दूसरे रन का प्रयास हो सकता है। जब तक खिलाड़ी आता, गेंद को पकड़ता, फील्ड करता, तब तक अब स्कोर बढ़ता हुआ 44 रन, 44 लॉस ऑफ 7 विकेट।
मेरे हिसाब से देखा जाए तो आखिरी एक गेंद का खेल बाकी रहेगा, ये 5वें ओवर का। आखिरी गेंद ये 5वें ओवर की, 44 रन स्कोर बुक के ऊपर। जरूर फील्डिंग में बदलाव दिखता हुआ स्ट्राइक के ऊपर। आखिरी गेंद, जरूर कवर की दिशा में खेला हुआ शॉट। इस बार जरूर खिलाड़ी निखिल जब तक गेंद के पीछे दौड़ते तब तक दोनों बल्लेबाज दूसरे रन के लिए लौट चुके हैं। इस दुक्के के साथ स्कोर बढ़ता हुआ 46 रन। 5वां ओवर का खेल समाप्त। डीजे गिर चुके हैं। छियालीस रन। 30 गेंदों का खेल समाप्त हो चुका है। आखिरी ओवर स्ट्राइक के ऊपर अभिषेक पालव, अभी भी मौका बन सकता है। पहली गेंद जरूर काफी रफ्तार से डाली हुई थी गेंद, गेंद गई विकेट कीपर के हाथ में। 5 गेंदों का खेल बाकी। 46 लॉस ऑफ 7 विकेट। जरूर सम्मान के साथ खेला हुआ शॉट, वहां पे खिलाड़ी तैनात अभिषेक जब तक आते गेंद को पकड़ते और 8वां विकेट गिरता हुआ अभिषेक के रूप में। डीजे त्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि व्यासपीठावर येण्याची विनंती करतोय सागर गावडे, आंबा बागायतदार। तो ये चौथा मुकाबला चलता हुआ अल्बेडा ब्रदर्स वर्सेस तनी स्पोर्ट के बीच में। इसके बाद होने वाला मुकाबला सूर्या फाइटर्स वर्सेस माउली सातेरी स्पोर्ट। दोनों टीम के कप्तान टॉस के लिए हमारे कमेंट्री बॉक्स में पहुंचिए। स्ट्राइक के ऊपर कुणाल, रनआउट का मौका बन सकता था लेकिन दोनों बल्लेबाज क्रीज में वापस। एक सिंगल के साथ स्कोर बढ़ता हुआ 47 रन के ऊपर। 47 लॉस ऑफ 8 विकेट। इसके बाद होने वाला मुकाबला सूर्या फाइटर्स वर्सेस माउली सातेरी स्पोर्ट। दोनों टीम के कप्तान टॉस के लिए पहुंचे। शॉर्ट गेंद इस बार जरूर फुल कर दिया, गेंद गई बाउट लाइन के बाहर। 6 रन के लिए काफी देर के बाद ये छक्का निकला। फुल टॉस गेंद जरूर है, बल्ले का अंदरूनी किनारा लगा, वहां पे खिलाड़ी माऊली सातेरी वर्सेस सूर्या फायटर। दोन्ही संघाच्या संघनायकांनी या ठिकाणी यायचं आहे। नाणेफेक केली जाईल। माऊली सातेरी स्पोर्ट वर्सेस सूर्या फायटर। सुरेश मांजरेकर वर्सेस राधाकृष्ण पेडणेकर।
योगेश परब हमारे कमेंट्री बॉक्स में पहुंचिए। हॅलो हॅलो, चला फलंदाज चला लवकरात लवकर. अल्मेडा ब्रदर्स संघाची सलामीची जोडी पाठवा. 57 धावपलकावर 58 या धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल अल्मेडा ब्रदर्सच्या संघाला. तळेस्पोर्ट क्रिकेट संघानं या मैदानावर आपण पाहिलंय तर सुरुवातीला थोडीशी लढखडती पारी, त्यानंतर देखील जीवदान हे सुरुवातीला, त्यानंतर फटकेबाजी, पण धावपलकावर बनलाय मैदानात. आज कार्य करावं लागेल अल्मेडा ब्रदर्स संघाला. एका बाजूनं हा विजय महत्त्वाचा आहे, 2 सामने पराभूत झाले तरी स्पोर्ट क्रिकेट संघ आपल्या खात्याची ओपनिंग करण्यासाठी ही पडझड असेल, तर दुसऱ्या बाजूनं अल्मेडा ब्रदर्स या मैदानावर लढत करताना आपल्याला पाहायला मिळेल. स्पर्धेदरम्यान या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे, शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी सुनील वालावकर यांचं आगमन झालेलं आहे. उबदांडा मित्रमंडळाच्या वतीने आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद. अनेक मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेसाठी, ज्या ठिकाणी मात्र ज्या नजरा लागलेल्या असतात त्या खेळासाठी, ज्या स्पर्धेसाठी अनेक क्रीडक रसिक आतुरतेने ज्या स्पर्धेची 24 क्रिकेट संग्राम. फलंदाज चला स्ट्राइकला गेलाय अभिषेक साळगावकर, नॉन स्ट्राइकला गौरेश काडोलकर, गोलंदाजी बारकर, गोलंदाज राजर केरकर उर्फ डीके. तळेस्पोर्ट क्रिकेट संघासाठी हा महत्त्वाचा सामना आणि त्याहून महत्त्वाचा अल्मेडा ब्रदर्ससाठी. स्विच हिटचा फटका, देखते लायक फटका, टॅनचा आवाज देऊन त्याचा फटका, चेंडू सीमा रेषेबाहेर 6 धावांसाठी. पहिल्या चेंडूवर आक्रमण केलं, 58 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 58 धावांचा पाठलाग करत असताना या मैदानावर आक्रमण पसंत केलं स्टार अभिनं मैदानावर. कारण अमित सलामीला आलाय, अभिला माहिती आहे यानंतर सर्व सामने माझ्यासाठी भरपूर महत्त्वाचे आहेत. स्ट्राइकला अभिषेक साळगावकर, नॉन स्ट्राइकला गौरेश कादलकर, 58 धावांचा पाठलाग. पहिल्या चेंडूवर आक्रमण राजन केरकरवर झालंय. 6 धावसंख्येनं श्री गणेश केलाय धावफलकावर. स्पर्धेची पहिली हॅट्रिक इलियस अल्बर्टाच्या नावावर कोरली गेली आहे. खोलवर टप्प्यात चेंडू फलकी हाताने घेऊन काढलाय. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 7 धावा धावफलकावर आपण पाहतोय. डाव्या हाताचा गौरेश सज्ज आला स्ट्राइकला. नॉन स्ट्राइकला अभिषेक साळगावकरनं घणाघाती फटक्यानं या मैदानावर सुरुवात अतिशय दिमागदार केली मैदानावर. अभिसाठी पारितोषिक बड्ड्या साळगावकर आणि नरेश बाजरेकर 3 चौकार 3 षटकार टोलवले सलग, तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. माऊली सातारी स्पोर्ट्स संघ सकाळीची मॅच आणि दुपार संध्याकाळ सत्रात आपण सर्वांना विनंती आहे, कर्णधार आपली वाट पाहत आहेत. या ठिकाणी या आमच्या
मान्यवर कक्षाच्या उजव्या बाजूला राधाकृष्ण पेडणेकर आपल्या खेळाडूंची वाट पाहत आहे. दीर्घाव चेंडू हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा दीर्घाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. सांघिक धावपलकावर 7 धावा धावपलकावर. पहिलं चेंडू षटकार टोलवला मैदानावर, त्यानंतर एक धावसंख्या, गडी बाद, त्यानंतर सलगचे 2 चेंडू दीर्घावर लेखा चुका. 7 धावा धावपलकावर 1 गडी बाद. हलक्या हाताने घेऊन काढल्या चेंडूला क्षेत्ररक्षक पहिल्या प्रयत्न फ्रंबल, परतीची पेक तोपर्यंत एकेरी धावसंख्येची लहर. 1 या धावसंख्येनं 8 धावा या धावपलकावर. 8 धावा धावपलकावर षटक क्रमांक पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 8 धावा या धावपलकावर आपण पाहतोय. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज झालाय. वैभव नवार दुसरं अनिवार्य पॉवर प्ले षटक घेऊन सज्ज होईल. वैभव नवार कॉमेंट्री बॉक्सात दूर करणं आपल्याला सज्ज होईल. टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये येतोय. दीर्घाऊ चेंडू पाहतोय. 58 धावांचा पाठलाग. सुरुवात तर मैदानावर आल्मेडा ब्रदर्सनं दिमाखात केली होती. शेवटी या मैदानावर गोड होतोय की नाही. मयूनं सांगितलं शेवट महत्वाचा आहे, पण सुरुवातीला कार्य करावं लागेल. स्क्वेअर कटचा फटका नो बॅसला चेंडू बिसवला होता. क्षेत्ररक्षक चेंडूची शर्यती मैदानावर. परतीची फेक जोखमीची धावसंख्या. धोक्याची घंटा मैदानावर. फलंदाज बाद. बंड्या बॅक टू द पॅव्हलियन. अतिगाही संकटात नाही. माघारी परतला संघाचा रणमशीन. माघारी परतली आल्मेडा ब्रदर्स संघाची अभिच्या नजरा लागल्या. आता कोणाला घेऊन यायचं आपल्यासोबत. त्या मैदानावर एका बाजूनं थॉमस या नावानं संबोधला जाणारा खेळाडू, याच्याकडे ताकद आहे आणि त्या खेळाडूचं नाव घेतलंय JR थॉमस ची बॅट घेऊन तो मैदानामध्ये चाललाय. निखिल शिरोडकर हॉस्पिटलला काय वेगवेगळ्या सकाळी तो भरपूर क्रिकेट खेळलाय, पण आज कार्य करावं लागेल या UPLच्या माध्यमातून. निखिल आला मैदानावर. बघूया निखिल नावाचं वादळ या मैदानावर गोंगावलं जाते की काय. आगळ्या वेगळ्या स्टाईलनं व्यावसायिक क्रिकेटच्या दृष्टिकोनातून ज्यानं पावलं चढून मैदानावर टाकले आहेत. थॉमस डायल्स त्याचा फेवरेट आहे टेनिस क्रिकेटचा, आणि थॉमसनं त्याला बॅट दिली आहे. म्हणजे आज या मैदानावर फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळेल. एका मोठ्या खेळाडूकडून, टेस्ट स्पोर्ट क्रिकेट विश्वातील एका मोठ्या खेळाडूकडून त्यांना आपल्या खेळण्यासाठी बॅट आणले आणि आज कार्य करावं लागेल त्या मैदानावर. पण समोर आहे फिरकीचा जादूगार. त्यानं निखिलला कित्येक वेळा नाचवलंय, तो वैभव नवार. फलंदाज बाद होतोय. आवाज जवळजवळ आलाय आणि JR थॉमस या नावानं संबोधला जाणारा निखिल शिरोडकर बॅक टू द पॅव्हलियन. ज्या स्पीडने गेला त्या स्पीडने 0 धावसंख्येची बॅग घेऊन डोक्यावर माघारी परतला. आज कार्य करायचं होतं. निखिलनं पंचांना विचारलं काय, पण निखिल मी तुला सांगेन, पंच हे 12 गावचे पाणी पिलेले आहेत. कित्येक टेनिस क्रिकेट खेळलेत. आमचा जन्म पण नव्हता त्यावेळी ते खेळलेत. त्यांनी अनेक, मी म्हणेन एका बाजूनं गावं गाजवले, तालुके गाजवले, जिल्हा गाजवलाय, असे दोन्ही पंच आहेत. विजय खेरवाड क्रिकेट संघासाठी ज्यांचं महत्त्वाचं योगदान होतं आणि ते 2 पंचांची करडी नजर देखीलच्या ठिकाणी 0 धावसंख्येवर पुन्हा एकदा माघारी परतलाय. सांघिक धावपलकावर आपण पाहतोय 9 धावा धावपलकावर. आल्मेडा ब्रदर्स संघासाठी एका खेळाडूला मोठी इनिंग खेळावी लागेल. मी म्हणेन तनिष्क स्पोर्ट्स क्रिकेट संघ 2 सामने हरलाय. जाता जाता या संघाला पण उत्तर देऊन नाही जाणार, हे इरादे आता स्पष्ट झालेत. कारण लीग स्टेजला तेच महत्त्वाचं असतं. एका बाजूने एक संघ 2 वेळा हरतो, एक मॅच विजयी होतो, पण समोरील संघाला बॅकफुट आणतो. ही रणनीती असते मैदानावर.
9 धावा धावफलकावर हा लेखाजोगा आपण पाहतोय 3 गडी बाद 9 हा लेखाजोगा आणि वैभव नवार सज्ज झालाय पुन्हा एकदा गती परिवर्तन या मैदानावर ऐन मोक्याच्या क्षणी फिंगर रोल केले दीप सज्ज आला स्ट्राईकला अभिषेक साळगावकरला आज कार्य करावं लागेल येणाऱ्या कालखंडामध्ये अभिषेक सुरुवात तू दिमाखात केली समोर तुला जरूर नाराज केलंय जे झालंय ते विसरायला लागेल आणि मैदानामध्ये खेळावं लागेल हलक्या हाताने घेऊन काढण्याचा इरादा केला क्षेत्ररक्षक आलाय वेगानं परतीची फेक पहिल्या प्रयत्नात डायरेक्ट हिट लावायचं होतं प्रदीप गिरपला पहिल्या प्रयत्नात प्रंबल परतीची फेक एकेरी धावसंख्येची लहर 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 10 धावा धावफलकावर वेदांत वाडेकर आपल्याला पाहायला मिळतोय हाक पण खेळाडू आला 0 या धावसंख्येची बॅग घेऊन डोक्यावर निखिलनं तेच काम केलं मैदानावर पण अभिषेक साळगावकरला आज कार्य करावं लागेल स्विच हिटचा फटका या मैदानावर क्षेत्ररक्षक कॅच ऑफ द डे अभिषेकला समजलं पण केव्हा झेल टिपलं ते अभिषेकला वाटलं होतं मी म्हणे नाटक केलं हे मैदानावर अभिषेकनं नाटक परिवर्तन गरज न होती शेवटचा चेंडू होता एकेरी धावसंख्येकडून स्ट्राईक जरी घेतली असती स्वतःकडे कर्णधारानं तरी मॅच तो फिनिश करू शकला असता कारण त्याने बहुतेक मॅच बरेच फिनिश केलेत अभि थोडासा तो चुकला अभि बडेन स्विचिटचा फटका खेळण्यासाठी तुला थोडासा जो मोह आवरला नाही मैदानावर पण वैभव नवारनं या मैदानावर कामगिरी केली आहे तनिष्पूर क्रिकेट संघ सांगतोय हे जर अगोदर केलं असतं तर खूप काही बरं झालं असतं पण अजूनही संधी आहे कारण मॅचेस आहेत एक जरी सामना विजय झालो तरी संधी मिळेल आणि जर संधी मिळाली तर आम्ही नक्कीच सोनं करू हे इरादे स्पष्ट केले तनिष्पूर क्रिकेट संघानं आणि मेडा ब्रदर्स संघाचे एकापेक्षा एक रती महारथी या मैदानातून मात्र फक्त नमस्कार करून माघारी परतलेत आमचे सहकारी कार्बेस आल्मेडा थोडेसे या ठिकाणी संकटात आले आहेत टेन्शन वाढलं आहे त्यांचं कारण संघाचं या ठिकाणी भरपूर योगदान देत आहेत ते भर उन्हात राहून ह्या नवदीप खेळाडूंचा या ठिकाणी मात्र सामने पाहत आहेत इलूनं काम केलं पहिली हॅट्रिक केली बाळासाहेबांनं काम केलं रवी तुळसकरनं काम केलं लिजंडने काम केलंय पण उर्वरितचं काम या मैदानावर युवा या तेजोमय सिताराने करावं लागेल 10 धावा धावफलकावर 2 षटकांचा खेळ समाप्त आलाय गडी बाद झाले तब्बल 4 बाद 10 58 धावांचा पाठलाग करत असताना अजून एक तगडा खेळाडू मैदानावर पावलं टाकतोय दीपू गिराप दीप आणि दीपू आज मैदानावर कशा पद्धतीने या मैदानावर खेळ साकारेल वेगवान पद्धतीचा चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेरचा चेंडू पंच दोन समांतर करतायत स्पेअर चेंडूचा इशारा करतायत अबंतच्या स्वरूपात 1 या धावसंख्येने सांघिक धावफलकावर पुढे सरकलाय 11 धावा धावफलकावर आज मैदानावर दीपूला कार्य करावं लागेल हलक्या हाताने घेऊन काढलाय गॅप मधून घेऊन काढलाय एकेरी धावसंख्येसाठी पावलं गेली आहेत 1 या धावसंख्येने सांघिक धावफलकावर पाहतोय 12 धावा धावफलकावर 2 चेंडूंचा खेळ समाप्त 12 धावा धावफलकावर 4 गडी बाद लेखाजोगा आपण पाहतोय 58 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना मैदानामध्ये डिकी माघारी परतल्यानंतर आल्मेडा बदल संघ स्लो झाला मैदानावर क्षेत्ररक्षण करताना धावा प्रतिस्पर्धी संघानं फायटिंग टोटल बनवली आहे बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा फटका कव्हर रिझनला क्षेत्ररक्षक तैनात परेश पेडणेकर स्क्रीनवर येतोय परतीची फेक पुन्हा धोक्याची घंटा मैदानावर परतीची फेक जरी मैदानावर वेगानं झालं असते स्ट्रायकर एंडला झाली असती तर येणाऱ्या कालखंडामध्ये या पण खेळाडूची मात्र दिल की धडकन वाजली होती धोक्याची घंटा वाजली होती मैदानावर सांघिक धावफलकावर 14 धावा धावफलकावर आपण पाहतोय आडव्या बॅटनं फटका मारण्याचा प्रयत्न होता क्षेत्ररक्षक आला स्क्रीनवर बहुतेक करून प्रतीक दिसतोय आपल्याला निर्धाव चेंडू धावफलकावर काढला जातोय निर्धाव चेंडून सांघिक धावफलक 13 धावफलकावर 14 धावा धावफलकावर फुल टॉस चेंडू होता हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता यॉर्कर करायचा होता वेळ संधी मिळाली आहे त्या संधीचं सोनं करावं लागेल आल्मेडा ब्रदर्स संघाला सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 15 धावा धावफलकावर पुन्हा एकदा सोडून दिला होता पण स्क्वेअर चेंडूचा इशारा करतायत पालवची पावलं लागली तरी तनिष्क स्पोर्ट्स क्रिकेट संघाचा इतिहास बदलायला सुरुवात झाली आहे कारण पालव लक फॅक्टर आहे मुंबईवरून 500 किलोमीटर प्रवास करून इथपर्यंत आला आणि का आलोय ह्याचं उत्तर तो देईल की काय शेवटच्या क्षणी सुंदर क्षेत्ररक्षण मैदानावर बॅकअप या मैदानावर पालवचं होतोय की काय पालवनं सर्व शरीर दृष्टीनं ताकद लावली होती एकेरी धावसंख्येची पावलं धावफलकावर
3 धावसंख्येकडे 3 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 19 धावा धावफलकावर. 5 चेंडूंचा खेळ समाप्त. 19 धावा धावफलकावर. स्क्वेअर चेंडूचा इशारा. 20 धावा धावफलकावर. मॅच एका बाजूने विचार केला अजूनही ड्रॉ ओपन झाला नाही. ड्रॉ ओपन कधी होईल पुढच्या मॅच मध्ये. सर्व भवितव्य आहे, दोन संघांचं भवितव्य असेल येणाऱ्या कालखंडामध्ये. आणि शेवटची मॅच रंगतदार होईल. आणि शेवटची मॅच असेल ती मात्र माऊली सातारी स्पोर्ट आणि आल्मेडा ब्रदर्स. वेगवान चेंडू, वेगवावर स्वार होऊन टाकलेली गोलंदाजी पाहिजे. त्याला सलग निर्धाव चेंडू आपण पाहतो. 3 षटकांचा 18 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. सांघिक धावफलकावर 20 धावा धावफलकावर 4 बाद 20 हा लेखाजोखा पाहतोय. उर्वरित 18 चेंडू विजयासाठी. 18 मात्र येणाऱ्या कालखंडामध्ये 38 धावांची आवश्यकता. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण ऐकूया सुमित काळसेकर मॅम फ्रॉम आडेली. धन्यवाद योगेश. येणाऱ्या 18 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता या सामन्यादरम्यान अल्मेडा ब्रदर्स क्रिकेट संघाला. चौथ्या षटकाची सुरुवात असेल. गोलंदाजी मार्गवरती वैभव नवार हा गोलंदाज अगदी आपल्या बोटांची जादू दाखवण्यासाठी या चौथ्या षटकादरम्यान पाहायला मिळतो. स्ट्राईक एंडवरती असेल दीप हा बॅटर. यावेळी शॉर्ट चेंडू शप्पल क्रॉस होऊन जागा वाढून फटका खेळण्याचा प्रयत्न. धीम्या गतीचा चेंडू परंतु बोटं फिरवले अंतिम षटक या चेंडूवरती. आणि चेंडू जर पाहिला तर यष्ट्यांच्या वरून सरळ विकेट किपरकडे जाऊन स्थिरावतोय. महत्वाचं म्हणजे निर्धाव चेंडू निघाला आणि या निर्धाव चेंडूने सांघिक धावसंख्या धावफलकावरती जर पाहिलं तर 58 धावांचा पाठलाग करत असताना 20 धावा या धावफलकावर. 17 चेंडू 38 धावा हे समीकरण. प्रत्येक निर्धाव चेंडू धावांमधील अंतर वाढवेल, चेंडूंमधील अंतर वाढवेल आणि तो रोमहर्षक सामना मैदानात पाहायला मिळतोय. यावेळी हाफ ट्रॅकर चेंडू हलक्या हाताने स्टिअर केला. दिशा दिली फक्त या चेंडूला. स्लिप मिडो आपला चेंडूचा प्रवास तोपर्यंत 1 धावा या चेंडूवरती आणि एकेरी धावेने सांघिक धावसंख्या 21 धावा या धावफलकावर. आजच्या दिवसातील हा सामना क्रमांक 4 मैदानात रंगतो. अल्मेडा ब्रदर्स विपक्ष तनिष स्पोर्ट या दोन संघादरम्यान 58 धावांचा पाठलाग या दुसऱ्या डावामध्ये अल्मेडा ब्रदर्स क्रिकेट संघासाठी. आणि 58 धावांचा पाठलाग मोठा बनवलाय तनिष स्पोर्ट क्रिकेट संघाच्या गोलंदाजीने. कारण अचूकतेवर ते गोलंदाजी केली, भेदक मारा केला प्रतिस्पर्धी आक्रमक फलंदाजीच्या विरोधात. आणि याच कारणामुळे सामना देखील 58 धावांचा पाठलाग करत असताना मोठा बनलाय, रोमहर्षक बनलाय सामना मैदानात. सर्व प्रेक्षकांच्या देखील नजरा या सामन्यावरती कोणता संघ विजयी ठरेल. वैभव नवार गोलंदाजी मार्कवर. यावेळी धीम्या गतीचा चेंडू ताकदवर फटका ऑन साईडला खेळा. डीप काव कोणाच्या दिशेने चेंडू अगदी वेगाने ट्रॅव्हल करतोय सीमारेषा पलीकडे. चांगला फटका, आक्रमक फटका आणि त्याचबरोबर ताकदवर फटका जाईल सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. क्षेत्ररक्षक मिडविकेटचा क्षेत्ररक्षक जरूर प्रयत्न करत होता, परंतु या फटक्यामागे एवढी ताकद लावली की चेंडू सरळ सीमारेषा. फील्ड देखील फास्ट पाहायला मिळते आणि त्याचमुळे हा चौकार देखील मिळाला बॅटर दीप याला. यावेळी चांगला चेंडू खोदून काढलाय. समोरच्या दिशेने फटका खेळला. डीप लॉंगला क्षेत्ररक्षक धरण्यात 1 धाव पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न चाललाय परंतु चांगली फेकी. योग्य क्षणी नकार पाहायला मिळाला दीप याच्याकडून. दीप गिरप थोडासा नाराज पाहायला मिळतोय आपल्या सोबतीच्या फलंदाजावरती, कारण 2 धावा होणं खूप महत्त्वाचं होतं. स्ट्राईकवरती येणं या षटकादरम्यान खूप महत्त्वाचं समजलं जात होतं दीप याच्याकडून, परंतु 1 धाव मिळाला आणि एकेरी धावेने सांघिक धावसंख्या आता मात्र 26 धावा या धावफलकावरती. पाठलाग 58 धावांचा, 26 धावा या धावफलकावरती. एका बाजूने अल्मेडा ब्रदर्स क्रिकेट संघासाठी चांगली खेळी करताना पाहायला मिळतो दीप गिरप. यावेळी शॉर्ट चेंडू पुन्हा एकदा शफल क्रॉस होऊन फटका खेळा डीप फाईन लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक प्रयत्न करेल परंतु प्रयत्न हे देखील अपुरे पडतील. चेंडू सीमारेषा पलीकडे फाईन लेगला 4 धावांसाठी. दिब्याच्या बाहेरमधून बहारदार कलात्मक चौकार आणि या चौकाराने सांघिक धावसंख्या 30 धावा या धावफलकावर. दीप घोंगे या बॅटरच्या बॅडमधून हा कलात्मक चौकार. यावेळी
यावेळी फुल टॉस चेंडू समोरच्या दिशेने फटका खेळ्या डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक त्यांना एक धाव तर नक्कीच मिळेल या चेंडूवरती, कारण क्षेत्ररक्षण चांगलं झालं डीप लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये आणि त्याचमुळे एक धाव निघत असताना सागिक धावसंख्या 31 धावा आहे धावफलकावर. चांगल्या क्रिकेट मागील चेंडूवरती चौकार त्यानंतर सिंगल कंप्लीट केले. हे एक चांगले क्रिकेट सन्मानजनक क्रिकेट मैदानात खेळलं जाते. दीप घोंगे आणि त्याचबरोबर दीपू गिरप याच्याकडून आणि सागिक धावसंख्या 4 षटकाच्या समाप्तीनंतर 31 धावा धावफलकावर. येणाऱ्या 12 चेंडू बाकी राहिलेत आणि 12 चेंडूवरती विजयासाठी 27 धावांची आवश्यकता, म्हणजे प्रति षटक 13च्या सरासरीने धावा काढाव्या लागतील आणि या 58 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल. 12 चेंडू 27 धावा हे समीकरण. परंतु तो अगोदर जाऊया सुमधुर संगीताच्या माध्यमातून, ऐकूया एक सुंदर संगीत. पाचव्या षटकादरम्यान उत्कर्ष गोलंदाजी मार्कवर समोर असेल. दीप घोंगे हा बॅटर पहिला चेंडू फेस करण्यासाठी या षटकादरम्यान शॉर्ट चेंडू हुक करण्याचा प्रयत्न पंचांकडे लाऊड अपील झेलबाजसाठी प्रयत्न फसला, परंतु स्ट्राईक घेण्याच्या प्रयत्नात इथे विकेट सॅक्रिफाईस करावे लागेल दीप घोंगे याला. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज निश्चित स्वरूपात माघारी परतेल दीप घोंगे आणि पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाली. तनिष स्पोर्ट क्रिकेट संघाला सांघिक धावसंख्या धावफलकावरती 31 धावा, पाठल्याक 58 धावांचा आणि पहिल्या चेंडूवरती विकेट तनिष स्पोर्ट क्रिकेट संघाच्या खात्यामध्ये. रनआउटच्या स्वरूपात झेलबाजच्या स्वरूपात हे विकेट. न्यू बॅटर स्ट्रायकिंग एंडवरती अनिरुद्ध पाहायला मिळेल. सांघिक धावसंख्या जर पाहिले तर 31 या आकड्यावर विजयासाठी अजूनही 27 धावांची आवश्यकता या सामन्यादरम्यान. यावेळी फटका ऑन साईडला खेळ आहे. डीप काव कोणाच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात. फटक्यामागे ताकद अपुरी पडली, मिस टायमिंग फटका आणि अनिरुद्ध देखील माघारी परतेल. गुंडल डकचा शिकार बनलाय. 6वा धक्का बसतोय अल्मेडा ब्रदर्स क्रिकेट संघाला. सांघिक धावसंख्या रोखली गेली धावफलकावरती 6 गडी बाद 31 धावा. अनुभवी गोलंदाज टेनिस क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव आणि मागील पहिल्या डावादरम्यान विकेटची हॅट्रिक, त्यानंतर पुन्हा एकदा ऑन हॅट गोलंदाज पाहायला मिळतो उत्कर्ष. न्यू बॅटर मैदानात स्ट्रायकिंग एंडवरती निक हा पाहायला मिळतोय. 10 चेंडू आणि 27 धावा हे समीकरण या सामन्याचं. रोमहर्षक सामना दोन्ही संघांसाठी खूप महत्वाचा हा सामना. न्यू बॅटर निक स्ट्रायकिंग एंडवरती ऑन हॅट्रिकचा चेंडू उत्कर्षाचा. चांगला चेंडू वेगात गतीने फेकला, परंतु त्याचबरोबर चांगला फटका देखील स्टेट डाऊन डे ग्राउंडचा समोरच्या दिशेने खेळला. एक धाव मिळाला चेंडूवरती. निक याच्या बॅटमधून आहे सिंगल आणि सिंगलने सांघिक धाव संख्या 32 धावा धावफलकावरती. अंतरिम 3 चेंडूंचा खेळ बाकी, म्हणजे येणाऱ्या 3 चेंडूवरती अजूनही 26 धावांची आवश्यकता. 9 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. मैदानात दीपू गिरप हा बॅटर स्ट्रायकिंग एंडवरती असेल आणि जबाबदारी आता मात्र दीपू गिरप याच्यावरती असेल. आक्रमण करावं लागेल. 9 चेंडू 27 धावा हे समीकरण. अटॅक इज प्लेअर ऑफ बेस्ट डिफेन्स. आक्रमकता ही बचावाचं साधन आणि त्या आक्रमकतेची नितांत आवश्यकता. यावेळी फटका मिस टायमिंग झाला, परंतु वाईडिश लॉंग ऑफला फटका खेळा. एक धाव तर नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय.
आणि या प्रयत्नात विकेट पुन्हा एकदा गमावावी लागेल. अल्मेडा ब्रदर्स क्रिकेट संघाला निक माघारी परतेल. सांघिक धावसंख्या 33 धावा, 6 गडी बाद या धावपलकावरती. रनआउटच्या स्वरूपात हे विकेट मिळताना पाहायला मिळते तनिष्पोर्ट क्रिकेट संघासाठी. आणि आपल्या स्वतःवरती स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न सफल झाला, परंतु विकेट गमावली अल्मेडा ब्रदर्स क्रिकेट संघाने. 33 धावा या धावपलकावर, 6 गडी बाद. यावेळी शॉट चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग फटका झालाय. बॅकवर्ड स्क्वेलेगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव तर नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाकारला जातोय. एक धाव या चेंडूवरती मिळेल. दीपू गिरपेलाने एकेरी धावेने सांघिक धावसंख्या, आता मात्र धावपलकावरती 34 धावा. इम्पॅक्ट प्लेअर मैदानात दाखल झालाय. इलियास अल्मेडा इम्पॅक्ट प्लेअर यांच्या बदली पाहायला मिळतो मैदानात. फुल टॉस चेंडू, लोअर फुल टॉस, बॅक टू द बॉलर फटका. निर्धाव चेंडू निघेल. अंतिम चेंडूवरती देखील कोणती धाव नसेल आणि सांघिक धावसंख्या 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती 34 धावा, 58 धावांचा पाठलाग. येणारे राहिले 6 चेंडू आणि या 6 चेंडूवरती विजयासाठी 24 धावांची आवश्यकता. अल्मेडा ब्रदर्स क्रिकेट संघाला, दोन्ही संघासाठी हा लाख मोलाचा सामना, कारण तनिष्पोर्ट क्रिकेट संघ तिसरा सामना खेळतोय. 2 सामने पराभूत ठरलाय, त्यामुळे हा सामना विजय होणं खूप महत्वाचं असेल. आपलं स्थान कायम ठेवण्यासाठी, आपलं आव्हान जिवंत ठेवण्यासाठी हा खूप महत्त्वाचा सामना असेल. आणि दुसऱ्या बाजूने अल्मेडा ब्रदर्स क्रिकेट संघ हा दुसरा सामना खेळतोय आणि त्या संघाला देखील हा सामना विजय होणं खूप महत्त्वाचं असेल. 6 चेंडू 24 धावा हे समीकरण या सामन्याचं. पहिला चेंडू षडांपुलचा फटका, फटका निघलाय डीप मिड विकेटच्या वरून सीमारेषा पलीकडे. दीपू गिरबाच्या बॅट मधून यूपीएल ब्रँडेड क्रॅकिंग षटकार. पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलंय प्रतीक याच्या विरोधात आणि या 6 धावेने सांघिक धावसंख्या धावपलकावरती 40 धावा. आता विजय सांघिक धावसंख्या 40 धावा धावपलकावरती. विजयासाठी 5 चेंडू 18 धावा. अंतिम षटक. प्रतीक डिचोलकर गोलंदाजी मार्गवर. स्ट्राइक एंडवरती दीपू गिरब हा बॅटर. याही वेळी मोठा फटका, प्रहार केलाय डीप काव कॉर्नरच्या वरून. चेंडू झालाय फरार, सीमारेषा पार. दीपू गिरब याच्या बॅट मधून पुन्हा एकदा बेधुंद करणारा बेधडक अफलातून षटकार. टू बॅक 2 षटकार दीपू गिरब या बॅटरच्या बॅट मधून. आणि आता सामन्याचं समीकरण जर पाहिलं तर 4 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. प्रतीक डिचोलकर युवा गोलंदाज, परंतु गुणवत्ता या गोलंदाजामध्ये, कर्तृत्व देखील या गोलंदाजामध्ये आहे आणि ते कर्तृत्व सिद्ध करावं लागेल. बॅक टू बॅक 2 षटकार समोरच्या आक्रमक फलंदाजाच्या बॅट मधून निघाले. स्वतःवरती विश्वास दाखवला. अंतिम षटकादरम्यान स्ट्राईक स्वतःवरती ठेवली. ज्यावेळी स्वतःवरती विश्वास दाखवला जातो त्यावेळी तो विश्वास आपली ताकद बनते आणि ती ताकद यावेळी मैदानात पाहायला मिळते. 2 षटकार 2 चेंडूवरती समीकरण 4 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. यावेळी चांगला चेंडू, परफेक्ट यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न देखील झालाय. अगदी डावा पाय पुढे काढत असताना फटका खेळण्याचा प्रयत्न दीपू गिरब याचा, परंतु अप्रतिम चेंडू, परफेक्ट यॉर्कर. गोलंदाज प्रतीक डिचोलकर याच्याकडून पाहायला मिळालाय. महत्वपूर्ण निर्धाव चेंडू आणि आता समीकरण 3 चेंडू आणि 12 धावा. फुल टॉस चेंडू, यावेळी फ्रंट वरती येत असताना फटका खेळा मिड विकेटच्या वरतून. चेंडू झालाय पुन्हा एकदा फरार, टांगा पलटी घोडे फरार. चेंडू सीमारेषा पार, दूरवरचा षटकार.
बहारदार फटकेबाजी. अफलातून फटकेबाजी मैदानात 2 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. यावे खराब चेंडू, लोअर फुल टॉस चेंडू जाईल मिड विकेटच्या वरून 6 धावांसाठी. MS धोनी स्टाईलने सामना केलाय समाप्त. दीपू गिरब या बॅटरने तब्बल 6 चेंडूवरती 24 धावांची आवश्यकता, परंतु 5 चेंडूवरती या 24 धावा पूर्ण केल्या जातात. दीपू गिरब या बॅटर कडून 4 अफलातून बेधुंद